मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. हीच आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये ज्वलंत जो विचार आणि जो मुद्दा पेटलेला आहे की आज मराठा आरक्षणाच्या उपशीमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्याच धर्तीवरती हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवरती बंजारा समाजाची मागणी आहे की आम्हाला एस टी पुरवण्यास समाविष्ट करा. पण बंजारा समाज हा भटक्यामध्ये येतो, हा एस टीमध्ये येत नाही. त्यामुळे आमची सरकारकडे हेच मागणी आहे की आदिवासींच्या आरक्षणामध्ये कोणतेही घुसखोरी नको. आदिवासींचं जे आरक्षण आहे ते फक्त आदिवासी जमातीतल्या सर्व घटनांना मिळावं हीच आमची ती मागणी केलेली आहे. आणि आम्ही आज प्रांत कार्यालयात हा कांदा घेऊन आलो. काल काय झालं, आमच्या हरिसिंग ठोके नावाच्या शेतकऱ्याचा कांदा बघा, कांद्याची क्वालिटी बघा, एकदा तुम्ही गुणवत्ता बघा. हा 40+ 50+ कांदा आहे. उत्तम पद्धतीचं कवर आहे त्याला, ज्याला तुम्हाला रंग पाहिजे तो रंग आहे, थोडा त्याला खा आहे, पण चव पर्सेंट डिमांड याचीच आहे सगळ्या प्रदेशामध्ये. नाशिकचा कांदा म्हणून ओळखला जातो. त्या कांद्याला 10 रुपयानं पुकारलं गेलं मार्केटमध्ये. त्यानं एप्रिलमध्ये स्टॉक केलं. लागवड त्याची नोव्हेंबर-डिसेंबरची आहे. जर नोव्हेंबर-डिसेंबरचा लागवड समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे. लेन नंबर 1 वरती काम चालू आहे. लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या. लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात या सरकारचं करायचं काय?